यानंतर भगवंतांनी दान करण्याचे जे 3 प्रकार आहेत ते पुढील 3 श्लोकात सांगितलेले आहेत. त्यापैकी पहिला श्लोक जो आहे तो 20वा श्लोक आहे. तो असा आहे की दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. अर्थ, दान करणे आपले कर्तव्य आहे अशा बुद्धीने योग्य स्थल काल व पात्र यांचा विचार करून उपकार न करणाऱ्यास जे म्हणजे आपला उपकार परत न करणाऱ्यास जे दान देतात ते सात्विक दान होय. विवरण: दानाचा हेतू सामाजिक तोल राखणे हा आहे. आर्थिक विषमता अनेक कारणांनी निर्माण होते, ती दूर करून समता निर्माण करणे हा दानाचा मुख्य हेतू आहे आणि तो असायलाही पाहिजे. या आर्थिक विषमतेबरोबरच अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, अधिकार या बाबतीतही ही विषमता आपल्याला समाजात अनेक वेळी अनेक काळी दिसून आलेली आहे. तर काही विषमता नैसर्गिकच असते आणि त्याला मात्र कोणीच जबाबदार नसते. जसा काळा किंवा गोरा रंग, आंधळा डोळस, कुरूप सुंदर, मंदबुद्धी बुद्धिमान अशी विषमता सुद्धा माणसात भेद निर्माण करते. या व अशा प्रकारच्या विषमता दूर करण्याचे काम दानानेच होऊ शकते असे भगवंत सांगत आहेत. मात्र दान कोणाला द्यावे याबाबत या श्लोकात मार्गदर्शन केले आहे. मुख्य म्हणजे ते दान सात्विक पाहिजे आणि द्यायलाच हवे, ते माझे कर्तव्य आहे या भावनेतून जे दान दिले जाते ते सात्विक असते. शिवाय आपल्यावर ज्याने उपकार केले आहेत अशा व्यक्तीला दान देणे योग्य नसते, कारण तिथे परतफेडीची भावना असते, तो सौदा होतो. पण आपल्यावर ज्याने कधीच उपकार केलेले नाहीत किंवा भविष्यात तो तसे आपल्या बाबतीत करण्याची शक्यता सुद्धा नाही, अशा व्यक्तीला दान द्यावे. तसेच दान देताना देश, काल व पात्रता यांचा सुद्धा विचार करायला हवा. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी दान द्यावे. काल म्हणजे थंडी, पावसाला, उन्हाळा या 3 ऋतूंचा विचार करून सुद्धा दान द्यायला पाहिजे. तसेच ज्याला आपण दान देतो त्याची पात्रता सुद्धा लक्षात घ्यायला हवी. भुकेल्याला खाऊ घालणे, तृषार्ताला पाणी देणे हे सर्व सात्विकच दान आहे आणि ह्याला म्हणजे भुकेल्याला खाऊ घालण्यात आणि तृषार्ताला पाणी देण्यात मात्र योग्यता, देश, काल यांचा विचार करण्याची अजिबातच गरज नसते. ते कधीही, कुठेही, कोणीही आणि कोणालाही देऊ शकते. याशिवाय नेत्रदान, रक्तदान, अवयवदान ही सर्वश्रेष्ठ दाने आहेत. येथे देश, काल, परिस्थिती पाहण्याची गरज नाही. हे कोणत्याही गरजू व्यक्तीला द्यावे. याने माणसातील प्रेम, दया इत्यादी गुणांची वृद्धी होते. तसेच अपंग, अंध यांना केव्हाही मदतच करावी. त्यांच्याशी प्रेमाने बोलावे, वागावे. देश व काळ पाहायला इथे त्या गोष्टींची गरज नाही आणि हे मात्र आपण लक्षात घेतले पाहिजे. अर्थात जेथे पाऊस नाही तेथे विहीर खणावी, तलाव बांधणे गरजेचे आहे. खेडेगावात शाळा, दवाखाना बांधणे ही सर्व कामे सात्विक दानातच समाविष्ट आहेत. तसेच आपल्यासाठी लोकांनी काय दिले किंवा काय केले याचा विचार करू नये. सात्विक दानाने आहे रे आणि नाही रे यांच्यातील अंतर कमी होते व एकमेकात वैर निर्माण होत नाही. दानाने समाजाची एकत्वाची भावना दृढ होते, कारण दानाने आर्थिक समता आणि हृदयाची समता निर्माण होते. पूर्वीच्या काळी राजे लोक यज्ञाचे वेळी विविध संपत्तीचे, वस्तूंचे दान करीत असत. आजही सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टीसाठी दान देत असतात. जसे शाळा, दवाखाने, विद्यार्थ्यांची फी, शिक्षण साहित्य, गणवेश इत्यादी गोष्टी मोफत पुरवून शिक्षण सुरू ठेवतात किंवा शिक्षणाचा प्रसार करतात. अर्थातच ही सर्व सात्विक दानेच आहेत. इथे एक गोष्ट मुद्दाम आवर्जून सांगते की पुण्यात एक संस्था आहे आणि ती विद्यार्थ्यांना मदत करते म्हणजे ज्या लोकांना आपल्याला विद्यार्थ्यांना मदत करायची आहे त्यांच्याकडनं ते लोक देणगी घेतात, कॅश किंवा चेकच्या रूपाने, आणि गरजू विद्यार्थ्यांना ते पैसे ते देतात. आणि अशा प्रकारचं हे जे कार्य आहे हे अनेक वर्ष त्यांचं चालू आहे. मुद्दाम संस्थेचं नाव सांगत नाही आहे,
कारण लोकांना इथे असं वाटेल की मी त्या संस्थेचा प्रचार करते आहे. आणि तुम्हाला आवर्जून सांगते की माझ्या शेजारी ज्या सहस्रबुद्धे म्हणून राहायच्या, म्हणजे अजूनही त्या आहेत, तर त्या अशा प्रकारचं दान देतात. आणि त्यांनी अशा प्रकारे 2 विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. अर्थातच ह्या विद्यार्थ्यांची नावं आपल्याला नंतर कळतात, पण त्यांच्याशी आपला वारंवार संबंध येत नाही. ती मुलं शिकून मोठी होतात आणि जो देणारा आहे त्याला त्याबद्दल फक्त आनंद मिळतो. असं हे जे दान आहे हे सात्विक दान आहे, असं आपण निश्चितपणे समजावं. इथे आपण थांबूया.